100% बातम्या. खतं विकत घेताना शेतकऱ्यांना जात विचारली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. रासायनिक खतं खरेदी करताना शेतकऱ्यांना पॉस मशीनवर आपली जात सांगावी लागत असल्यानं जातीयवादाला खतपाणी घालण्याचा प्रकार तर होत नाही ना असा सवाल विचारला गेला. विरोधकांनी हा मुद्दा अधिवेशनात सुद्धा उपस्थित केल्यानं अधिवेशनात यावरून रणकंदन माजलं. शेतीसाठी रासायनिक खतं घेताना शेतकऱ्यांना जात विचारली जात असल्याचा प्रकार उघड झालाय. ई पॉस मशीनवर शेतकऱ्यांना जात सांगण्याचा अजब फतवा काढण्यात आला. सांगलीत हा प्रकार उघड झाल्यानं शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होतोय. शेतकऱ्यांची जात शोधण्याचा हा प्रकार तात्काळ थांबवण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून होऊ लागली आहे. शेतकऱ्यांना जात विचारण्याचे पडसाद अधिवेशनात सुद्धा उमटले. विरोधी पक्षांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. दुसरीकडे सरकारनं मात्र प्रत्येक वर्गाला लाभ देण्यासाठी जात नव्हे तर प्रवर्ग विचारला जात असल्याचं स्पष्टीकरण दिलंय. पण शेतकऱ्यांची नाराजी आणि विरोधकांच्या टीकेनंतर सरकारनेही केंद्र सरकारला पत्र लिहून तोडगा काढण्याची विनंती केली आहे. शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. शेतकरी हीच बळीराजाची जात आणि धर्म आहे. पण शासकीय योजनांच्या आडून आता शेतकऱ्यालाही जातीपातीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न होतोय की काय? पॉश मशीनद्वारे जातीयवादाला खतपाणी घातलं जातंय का असे प्रश्न या निमित्तानं निर्माण होत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी मोठा दिलासा दिलाय. महावितरणकडून शेतकऱ्यांच्या वीज बिलामध्ये वाढ केली जाणार नसल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. राज्याच्या अर्थसंकल्पात विविध घोषणा करून फडणवीसांनी राज्यातल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. आज त्यांनी पुन्हा एकदा बळीराजाला वीज बिलासंदर्भात मोठा दिलासा दिला. शेतकऱ्याच्या वीज बिलात लवकरच महावितरणकडून मोठ्या प्रमाणात वाढ होणार अशी चर्चा सुरू होती. मात्र त्यावर राज्याचे ऊर्जा मंत्री असलेल्या फडणवीसांनी वस्तुस्थिती स्पष्ट करत महावितरणकडून शेतकऱ्यांच्या वीज बिलात कुठलीही वाढ केली जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय. पहिल्यांदा तर मी स्पष्ट करून देऊ इच्छितो की शेतकऱ्यांच्या बिलामध्ये आपण कुठलीच वाढ करत नाही. महावितरण जेवढी वीज दरवाढ आयोगाकडे मागतं तेवढ्या वीज दरवाढीला कधीच मंजुरी दिली जात नसल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. महावितरणनं सर्वसाधारण वीज ग्राहकांसाठी अधिक दरवाढ केल्यास त्यावर सरकार हस्तक्षेप करेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. जुनी पेन्शन योजना आपण आता लागू केली तर आता काहीच फरक पडणार नाही. मात्र 2030 नंतर त्याचे परिणाम दिसायला सुरुवात होईल. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही निर्णय घेणारे मंडळी नाहीत असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा अधिवेशनातही गाजताना दिसतोय. जुन्या पेन्शन योजनेत निवृत्ती वेळेचा जो पगार होता त्याच्या 50% पगार निवृत्तीनंतर मिळायचा. नवीन पेन्शन स्कीममध्ये पहिल्यांदा सरकारनं 10% आणि कर्मचाऱ्यांना 10% कॉन्ट्रीब्युशन देण्याचा निर्णय झाला. ज्यावेळी कर्मचारी निवृत्त होईल त्यावेळी 60% पैसे निवृत्तीनंतर द्यायचे आणि उरलेले 40% पैसे पेन्शन स्वरूपात द्यायचे असं ठरवण्यात आलं. आता जुन्या पेन्शन योजनेचा भार सहन करायचा असेल तर त्यासाठी नियोजन करणं गरजेचं आहे असं सांगत फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चर्चा करून यातनं मार्ग काढू. जो काही मार्ग काढायचा सगळा प्रयत्न आपण त्यातनं करू. सरकारची सगळ्या चर्चेची तयारी. ज्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली ते 2030 पर्यंतच पैसे देतील. मात्र पुढे ते शक्य होणार नाही. केंद्र पगारासाठी पैसा देत नाही. केंद्र सरकार केवळ त्यांच्या योजनांसाठी पैसा देत असतं. ज्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली त्यांच्या राज्यांचा रेव्हेन्यू इतका वाढणार नाही असंही फडणवीसांनी सांगत एक प्रकारे जुनी पेन्शन योजना देणं सध्या शक्य नसल्याचं म्हटलंय. लव जिहाद प्रकरणाचे तीव्र पडसाद आज सभागृहात सुद्धा उमटले. यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. मंगलप्रभात लोढांनी माफी मागावी ही विरोधकांची मागणी सत्ताधाऱ्यांनी धुडकावून लावली. राज्याचे महिला आणि बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढांनी राज्यात 1 लाखाहून अधिक लव जिहादची प्रकरण असल्याची माहिती दिली. त्यावर आक्षेप घेत ही माहिती चुकीची असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. तर मंगलप्रभात लोढांनी माफी मागावी अशी मागणी अबू आझमींनी केली आहे. 3693 लव जिहाद म्हणजे इंटरफेथ, त्याला ते लव जिहाद म्हणतात. आम्ही त्याला इंटरफेथ म्हणतो. मॅरेजेस झाले. इस तरह की गलत बातें लाकर हाउस के अंदर बात करना, अध्यक्ष महोदय, लव जिहाद नाम की कोई चीज नहीं है. यानंतर सत्ताधारी शिवसेना आणि भाजपचे सदस्य आक्रमक झाले. त्यांनी विरोधकांची मागणी धुडकावून लावली. नका जास्त प्लीज, मुंबरात राहता म्हणून बोलू नका. त्यांची मतं पाहिजे म्हणून बोलू नका. अरे ज्याची मुलगी जाते ना त्याचा बाप आत्महत्येशिवाय पर्याय नाही त्याला. कशासाठी माफी मागावी? एका हिंदू महिलेच्या न्याय हक्कासाठी भूमिका घेतली तर माफी मागावी. लव जिहाद विरोधात राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे निघाले. आता या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळात सुद्धा उमटल्याचं दिसून आलंय. ठाण्यातील मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी त्यांच्या गुढीपाडव्याच्या सभेची झलक दाखवली आहे. कारण राज ठाकरेंनी थेटपणे उद्धव ठाकरेंवर घणाघात केलाय. त्यामुळे पाडव्याआधीच मनसे आणि ठाकरेंच्या सेनेत जुंपल्याचं पाहायला मिळतंय. मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त ठाण्यात आयोजित मेळाव्यात राज ठाकरेंनी थेटपणे उद्धव ठाकरेंवर घणाघात केला.
गुढीपाडव्याच्या सभेआधी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा समाचार घेतला. आपल्या वाटेला गेल्यामुळेच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावा लागल्याचा टोला राज ठाकरेंनी लगावलाय. राज ठाकरेंनी थेटपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्यानंतर ठाकरे गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलंय. बोललो ना, वाटेला जायचं नाही, मुख्यमंत्री पदावर जावं लागलं. त्यांच्या वाटेला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मनसेनं अनेक आंदोलनं केली. आता राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर मनसेच्या उद्धव ठाकरे विरोधाला आणखी धार चढली आहे. त्यातच आता ठाण्यातल्या मेळाव्यात राज ठाकरेंनी उद्धव यांना थेट लक्ष केल्यानं मनसे आणि ठाकरे सेनेमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांना मोठा दिलासा मिळालाय. दादरमधील गोळीबार प्रकरणी सदा सरवणकर यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. गृह विभागानं विधानसभेमध्ये या संदर्भातली माहिती दिली आहे. गणेशोत्सवाच्या दरम्यान शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या गटामध्ये दादरमध्ये राडा झाला होता. त्यावेळी सदा सरवणकर यांनी पिस्तुलातून गोळीबार केल्याचा आरोप केला जात होता. बंदुकीतून गोळीबार झाला असल्याचं बॅलिस्टिक अहवालात समोर आलं होतं. पोलीस तपासात गोळीबार झाल्याचं समोर आलं असलं तरी गोळीबार सदा सरवणकर यांनी केला नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे पोलिसांनी सदा सरवणकर यांना क्लीन चिट दिली आहे. पोलिसांच्या तपासाची माहिती विधिमंडळात गृह विभागाकडून उत्तराद्वारे देण्यात आली. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांना ईडीनं ताब्यात घेतलंय. दापोलीतल्या कथित साई रिसॉर्ट प्रकरणी पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे. सदानंद कदम यांच्यावरच्या कारवाईनंतर ठाकरे गटानं ईडीवर जोरदार हल्लाबोल केला. साई रिसॉर्ट प्रकरणात सदानंद कदम यांना ईडीनं ताब्यात घेतल्यानं जोरदार राजकीय चर्चा सुरू झाली आहे. रामदास कदमांचे भाऊ असलेले सदानंद कदम यांची ठाकरे गटासोबत जवळीक वाढली होती. 5 मार्चला खेडमधल्या सभेच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी सदानंद कदम यांची 2 वेळा भेट घेतली होती आणि त्यानंतर 5 दिवसात ईडीनं त्यांच्यावर कारवाई केली. दरम्यान ईडीनं कारवाई केलेले सदानंद कदम आणि आमदार अनिल परब हे व्यावसायिक पार्टनर आहेत. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि सदानंद कदम हे व्यावसायिक पार्टनर आहेत. 2017 मध्ये अनिल परबांकडून सदानंद कदमांनी रिसॉर्ट विकत घेतलं. 2019 मध्ये व्यवहाराचे खरेदी खत झालं. साई रिसॉर्टच्या बांधकामासाठी रोख रक्कम वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयानं 31 जानेवारी 2022 रोजी साई रिसॉर्ट तोडण्याचे आदेश दिले होते. सदानंद कदम यांच्या विरोधातल्या कारवाईनंतर ठाकरे गट चवताळून उठलाय. जे काही चुकीचं घडतं त्याच्या विरोधात बोलतो, सरकारच्या विरोधात बोलतो, त्यांच्यावर अशा कारवाया होत चाललेल्या आहेत. सदानंद कदमांवर कारवाईचा फास आवडला गेल्यानं आता अनिल परब यांच्याही अडचणी वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीच्या कारवाईनं सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमने सामने उभे टाकलेत. गैरव्यवहार करणाऱ्यांवर तपास यंत्रणा नियमानुसार कारवाई करतील असं सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट केलं, तर विरोधकांवर दबाव निर्माण करण्यासाठी सत्ताधारी दडपशाही करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. सदानंद कदम, अनिल परब आणि साई रिसॉर्टचा मुद्दा किरीट सोमय्यांनी सातत्यानं माध्यमांसमोर मांडला. या प्रकरणी कठोर कारवाई व्हावी यासाठी सोमय्यांनी पाठपुरावा केला. हातोडा घेऊन किरीट सोमय्या दापोलीत सुद्धा गेले. या सर्व पाठपुराव्यानंतर सदानंद कदमांवर कारवाई झाल्यानं आता पुढचा नंबर कुणाचा याचे संकेत किरीट सोमय्यांनी दिलेत. तर या मुद्द्यावरून आमदार नितेश राणेंनी अनिल परबांवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. सदानंद कदम ची अटक केली आहे. अब तेरा क्या होगा अनिल परब. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून संघर्ष उफाळून आलाय. त्यात आता सदानंद कदम आणि अनिल परब यांच्या कथित साई रिसॉर्ट प्रकरणाची भर पडली आहे. महिला दिनाच्या 2 दिवसानंतर महिलेनंच महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक किळसवाणा प्रकार समोर आलाय. बीडमध्ये सासूनं सुनेच्या मासिक पाळी संदर्भातील किळसवाणं कृत्य केलंय. पुण्यातील एका महिलेच्या सासरशांनी जादूटोणा करण्यासाठी तिचे हातपाय बांधून सुनेचं मासिक पाळीतलं रक्त विकण्याचा अघोरी प्रकार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. यानंतर आता या घटनेवर राज्यभरातून संताप व्यक्त होतोय. पीडितेचं सासर बीडमध्ये आहे. ऑगस्ट 2022 मध्ये हा सगळा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर पुण्यातल्या विश्रामवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे. पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारं हे प्रकरण आहे. मासिक पाळीतलं रक्त काढून ते बाटली वगैरे कापसाने काढून ते घेतल्याबाबत सातत्याने अणीस असेल किंवा अनेक सामाजिक संस्था असेल यांच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात आजही अंधश्रद्धेचं जोखड किती घट्ट आहे याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. अशा अघोरीपणाला आता कायद्यानंच वेसण घालणं गरजेचं आहे. सांगलीतल्या कृष्णा नदीला प्रदूषणाचा विळखा पडलाय. त्यामुळे कृष्णा नदीमध्ये हजारो मासे मृत्युमुखी पडत आहेत. सांगलीच्या नदीमधल्या प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्यांवर कधी कारवाई केली जाणार हा सवाल सर्वसामान्य सांगलीकर विचारतो. सांगलीची जीवनवाहिनी असलेल्या कृष्णा नदीतील अंकली जवळचं हे चित्र. नदीच्या पात्रात हजारो मासे तडफडून मरत आहेत. त्यामुळे मृत माशांचा खच या ठिकाणी पडलाय. मोठमोठे मासेही मृत्युमुखी पडल्याचं दिसत आहे. मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली.
साखर कारखान्याचं मणी मिश्रित आणि सांगली शहरातलं सोडण्यात आलेलं दूषित पाणी यामुळे मासे मृत्युमुखी पडत असल्याचं बोललं जात आहे. 2-3 दिवसाची पाण्याचा प्रकार बघितला तो पूर्ण वरून काळं घाण पाणी आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये केमिकल युक्त असल्यामुळे त्याचा वास येत होता. कृष्णा नदीला प्रदूषणाचा विळखा पडलाय. आता नदीतील या प्रदूषणाबाबत प्रदूषण नियंत्रण महामंडळ कधी कारवाई करणार आणि नदीतलं प्रदूषण कधी रोखणार असा सवाल सर्वसामान्य सांगलीकर विचारतायत. कोरोनाची लाट ओसरली असताना आता H3N2 व्हायरसनं डोकं वर काढलंय. देशात आतापर्यंत 2 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. कर्नाटकात आज H3N2 व्हायरसमुळे आणखी एकाचा मृत्यू झालाय तर दुसरा मृत्यू हरियाणात झालाय. सध्या कोरोना रुग्णांमध्ये घट झाली असली तरी नव्या विषाणूनं डोकं वर काढलंय. हवामान बदलामुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकला या समस्यांना तोंड द्यावं लागतंय. सर्दी आणि सततचा खोकला यावर कुठलंही औषध काम करण्याचं झालंय. औषध घेतल्यानंतरही बहुतेकांना खोकल्यापासून पूर्णपणे आराम मिळालेला नाहीये. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं हा नवा व्हायरस असल्याचं सांगितलंय. ICMRनं दिलेल्या माहितीनुसार हे एक प्रकारच्या इन्फ्लुएन्झा व्हायरसमुळे होत आहे. सध्या देशात इन्फ्लुएन्झा एचा H3N2 व्हायरसचा संसर्ग वाढलाय. H3N2 मुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय. दरम्यान मेदांताचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी नागरिकांना घाबरू नका असा सल्ला दिलाय. अनेक राज्यांमध्ये इन्फ्लुएन्झा एचा उपप्रकार H3N2 व्हायरसचा संसर्ग वाढला असून रुग्णसंख्या झपाट्यानं वाढताना दिसतेय. देशात आतापर्यंत H3N2 व्हायरसची एकूण 90 आणि H1N1ची 8 रुग्ण आढळली आहेत. कोल्हापुरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून अभाविपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. त्यामुळे विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाची अधिसभा सुरू असताना त्यात घुसून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे विद्यापीठ प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप करत आंदोलकांनी गोंधळ घातला. अधिसभा सुरू असताना आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी अचानक केलेल्या आंदोलनामुळे तिथं काही काळ गोंधळ निर्माण झाला. या गोंधळाच्या परिस्थितीत अधिसभा सदस्यांनीही सभात्याग केला. यावेळी आंदोलकांनी विद्यापीठ आणि कुलगुरूंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पिंपरीमध्ये भरधाव वेगाचा कहर पाहायला मिळाला. भरधाव वेगातील कारनं पादचाऱ्याला धडक दिली. यात हा पादचारी जखमी झाला. या प्रकरणी आता अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी BRT रोडवरची ही घटना. या ठिकाणी पहाटेच्या सुमारास एक व्यक्ती मॉर्निंग वॉकसाठी निघाली होती. त्याचवेळी भरधाव वेगातील कारनं या व्यक्तीला धडक दिली. ही व्यक्ती जखमी झाल्याची माहिती मिळते. या घटनेला 5 दिवस उलटून गेल्यानंतरही पोलीस कार चालकाला अटक करू शकले नसल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. INS विराट आणि INS विक्रमादित्य नंतर आता आणखी एक युद्धनौका शत्रू देशाच्या छातीमध्ये धडकी भरवायला सज्ज झाली आहे. देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यामध्ये दाखल झाली आहे. त्यामुळे भारताच्या शस्त्रसज्जेत वाढ झाली आहे. भारतीय नौदलाची सर्वात शक्तिशाली आणि भारतानं स्वबळावर निर्माण केलेली अशी ही INS विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. INS विक्रांत युद्धनौकेची लांबी 262 मीटर तर उंची 60 मीटर इतकी आहे. INS विक्रांत विमानवाहू युद्धनौकेचा सर्वाधिक वेग प्रति तास 52 किलोमीटर इतका आहे. वजन 45,000 टन इतका आहे. INS विक्रांतची रेंज 7,500 सागरी मैल प्रवास करण्याची आहे. INS विक्रांत विमानवाहू युद्धनौकेवरील सर्वात प्रभावशाली अस्त्र आहे ती म्हणजे MiG-29 लढाऊ विमानं. त्याच्यासोबतच आता लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट म्हणजे LCA देखील तैनात केली जातील. INS विक्रांत विमानवाहू युद्धनौकेवर एकाच वेळी 12 लढाई विमानं आणि 6 हेलिकॉप्टर्स उड्डाण घेऊ शकतात. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय नौदलाचे जनक आहेत आणि त्यामुळेच भारतीय नौदलाच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांची स्थापना केलेल्या स्वराज्याची अष्टकोनी राजमुद्रा अभिमानानं ठेवण्यात आली आहे. INS विक्रांतचा समावेश झाल्यानं नौदलाच्या ताकदीत आणखी वाढ झाली आहे. आज तिथीनुसार शिवजयंती. या निमित्तानं राज्यभरामध्ये शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. जय भवानी जय शिवाजीचा जयघोष या निमित्तानं राज्यभर दुमदुमला होता. राज्यभरात आज तिथीनुसार शिवजयंती उत्सव साजरा केला जातोय. या निमित्तानं किल्ले शिवनेरीवर मोठा जल्लोष पाहायला मिळाला. शिवनेरी स्मारक समितीच्या वतीनं हा उत्सव साजरा करण्यात आला. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते यांच्या हस्ते गडदेवता शिवाई देवीला अभिषेक करण्यात आला. अभिषेक झाल्यानंतर शिवाई देवी मंदिर ते जन्मस्थान अशी छबिना आणि पालखी मिरवणूक काढण्यात आली. या निमित्तानं शिवकालीन खेळांचं प्रात्यक्षिक सुद्धा सादर करण्यात आलं. तर राज्यभरात शिवजयंती निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून या निमित्तानं विविध मिरवणुका सुद्धा काढण्यात आल्या. किल्ले शिवनेरीवर तिथीनुसार शिवजयंती निमित्तानं शेकडो द्वीप प्रज्वलित झाले. त्यामुळे शिवजन्मस्थान परिसर अक्षरशः उजळून निघाला. शिवजयंतीच्या निमित्तानं मालवणमधल्या श्रेया चांदरकर या विद्यार्थिनीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनोख्या पद्धतीनं प्रतिमा साकारली आहे. पाहूया
तिनं साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा. मालवणच्या वराडकर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय कट्टा इथं इयत्ता 8वी मध्ये शिकणाऱ्या श्रेया समीर चांदरकर या विद्यार्थिनीनं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारली आहे. श्रेयानं रंगीत दोऱ्याच्या साह्यानं शिवरायांची ही प्रतिमा साकारली आहे. जवळपास 5 दिवस अथक परिश्रम घेत तिनं हे चित्र पूर्ण केलंय. यासाठी जवळपास 100 विविध रंगांच्या दोऱ्यांचा वापर तिनं केला. एखाद्या शाळकरी मुलीनं विविध रंगीत दोऱ्यांच्या साह्यानं विणलेले छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र सिंधुदुर्गातच नाही तर महाराष्ट्रातलं पहिलं असावं. शी जिनपिंग यांनी चीनमधल्या सत्तेवरची आपली पकड आणखी मजबूत केली आहे. शी जिनपिंग हे तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनले. चीनच्या संसदेचे नवे अध्यक्ष म्हणून झाओ लेजी तर उपाध्यक्ष म्हणून हान झेंग यांची निवड झाली आहे. शी जिनपिंग यांनी हा इतिहास घडवला आणि तिसऱ्यांदा ते राष्ट्राध्यक्ष बनले. शी जिनपिंग सलग तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनले असून राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी तिसऱ्यांदा आपला कार्यभार स्वीकारत इतिहास घडवलाय. माओ त्से तुंग यांच्यानंतर चीनमधील सर्वात ताकदवान नेता म्हणून जिनपिंग यांनी आपली देशावरची पकड अधिक मजबूत केली आहे. जिनपिंग यांच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची केवळ औपचारिकता बाकी होती कारण त्यांच्या विरोधात कोणीही उमेदवार नव्हता. जिनपिंग यांच्या बाजूने झालेलं मतदान जवळपास 1 तास सुरू होतं. इलेक्ट्रिक मतमोजणी 15 मिनिटात पूर्ण झाली. शी जिनपिंग यांच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी सगळ्यांच्या सहमतीनं मतं मिळाली. संसदेचे नवे अध्यक्ष म्हणून झाओ लेजी तर उपाध्यक्ष म्हणून हान झेंग यांची निवड झाली आहे. बातमी क्रिकेटच्या मैदानातून आहे. अहमदाबाद कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 480 धावांचा डोंगर उभा केला. उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन यांनी ऑस्ट्रेलियासाठी दमदार कामगिरी केली. भारतानं दिवसाअखेर बिनबाद 36 धावा केल्या. अहमदाबाद कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीनची जोडी जमली. या जोडीनं 5व्या विकेटसाठी तब्बल 208 धावांची भागीदारी केली. उस्मान ख्वाजाचं द्विशतक हुकलं असून तो 180 धावांवर तर कॅमेरून ग्रीन 114 धावांची खेळी करून तंबूत परतला. भारताकडून आर अश्विननं ऑस्ट्रेलियाचे 6 फलंदाज बाद केले. भारतानं दिवसाअखेर बिनबाद 36 धावा केल्या. आता तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज कशी कामगिरी करतात याकडे भारतीय क्रिकेट रसिकांचं लक्ष असणार आहे.